आणि तुम्ही ॲज अ सर्जन म्हणून कुठल्या गोष्टींबद्दल थोडेसे केअरफुल असता किंवा कुठल्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते एक टोटल नी रिप्लेसमेंट करता? हा खूप चांगला प्रश्न आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या काळज्या घेतो. कारण महत्त्वाचं की आत्ताच मी सांगितलं की रुग्णांना ऑपरेशननंतर दुखणं कितपत राहील, किती वाढेल ह्याची भीती असते. त्यामुळे ते पेन कमीत कमी राहील ह्याची आम्ही दक्षता घेतो. आणि दुसरं म्हणजे की ऑपरेशननंतर त्यांना लवकरात लवकर चालतं करणं, लवकरात लवकर त्यांना स्वावलंबी करणं ह्याच्याकडे आम्ही खूप बारीक लक्ष देतो आणि ते 2 ते 3 आठवड्यात पूर्णपणे स्वावलंबी होतील ह्याची दक्षता घेतो. पेनसाठी पाहिलं तर वेगवेगळे आता नवीन प्रकारचे टेक्निक्स आहेत ज्याला आम्ही मल्टी मोडल पेन मॅनेजमेंट म्हणतो. त्याच्याबद्दल मी पुढे सांगीनच. आणि ऑपरेशननंतर लगेचच फिजिओथेरपी चालू होते. 12 ते 24 तासात आम्ही रुग्णाला चालवतो आणि त्यांची सुरुवातीला काही एक्सरसाइजेस त्यांच्या करून घेतो. ऑपरेशननंतर 15 दिवसांनी टाके निघतात आणि लवकरात लवकर तो इंडिपेंडंट कसा होईल ह्याच्याकडे आम्ही खूप लक्ष देतो.